नमस्कार, आपण आहोत चंद्रपूरमध्ये आणि चंद्रपूरच्या महानगरपालिकेचा नक्कीच राजकारण गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतात आणि आज खरं तर आवेदन करण्याचा शेवटचा दिवस होता आणि नक्कीच आपण चंद्रपूरच्या नक्कीच शेवटच्या टोकावरती म्हणजे प्रभाग क्रमांक 3मध्ये आहोत आणि आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते आहेत आणि उमेदवार देखील. खरं तर आजचा शेवटचा दिवस होता. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने युत्या पाहायला मिळत आहेत, लोकांमध्ये अनेक संभ्रम झालेले आहेत. अशात प्रभाग क्रमांक 3मध्ये नेमकं काय घडलेलं काय सांगाल? सर्वांना नमस्कार. मी सुनील मारुती काटकर, ML प्रभाग 3मधून SC राखीमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहेत. आणि आज जे चंद्रपूर महानगरमध्ये वंचित बहुजन आघाडी प्लस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युती झालेली आहेत, परंतु प्रभाग क्रमांक 3मध्ये काही कारणास्तव त्यांचेही उमेदवार काही मागं घेण्याच्या तयारीत नव्हते आणि मी सुद्धा मागं घेण्याच्या तयारीत नसल्यामुळे ML प्रभाग क्रमांक 3मध्ये त्यांचेही 4 उमेदवार त्यांनी स्वतः इथे नामांकन दाखल केले आहे आणि आम्हीसुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून इथे आमचे उमेदवार दाखल केले आहे. त्यामुळे इथे ML प्रभाग 3 सोडून 3मध्ये युती झालेली नाही आहे. आम्ही स्वतंत्र लढत आहोत आणि त्यांनीसुद्धा स्वतंत्र लढत आहेत. नक्कीच हा खरं तर मोठा धक्का आहे. प्रभाग क्रमांक 3मध्ये मात्र युती झालेली नसल्याचे उमेदवारांनी आज स्पष्ट केलेले आहे. पुढे या संदर्भात काही चर्चा नक्कीच होईल. मात्र मुंबईमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडींची जी युती झाली ती कदाचित चंद्रपूरमध्ये, कारण चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने भूमी पावन झाली आणि नंतर एक आंबेडकरी नागरिक आहेत, आंबेडकर विचारधारांची जी लोक इथे वास्तव्यात आहेत, अशामध्ये बालकिल्ला म्हणून ओळखला जातो. कारण इथे देखील वंचित बहुजन आघाडी जी जेव्हा काम करत होती त्यावेळेस लोकसभेत मात्र तिहेरी लढत असल्याचं बोललं जात होतं. आता मनपामध्ये वंचित बहुजन आघाडी किती तिकिटांवर जाईल, काय आशा बाळगाल? वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर महानगरामध्ये पूर्ण ताकदीने आपली पूर्ण शहरामध्ये उमेदवार आपण उभे केलेले आहेत. त्यामुळे कमीत कमी 10 ते 12 उमेदवार हे नक्कीच महानगरपालिकेत निवडून जातील. आणि त्याचबरोबर आपल्या ML प्रभागामध्ये जो काही गरीब वर्ग आहे त्यांसाठी आम्ही जे काही त्यांना एक आश्वासन देऊ त्याची नक्कीच पूर्तता करून आणि त्यांना आम्ही गॅरंटी देऊ. त्यांच्या आश्वासनावर आम्ही नक्कीच ML प्रभागामधून 4ही सीटा जिंकून आणू वंचित बहुजन आघाडीच्या, अशी मी आपणास एक खात्री देतो. आणि नक्कीच आमच्या वंचित बहुजन आघाडीशिवाय महानगरपालिकेचा महापौर बसणार नाही अशी मी आपणास आशा देतो. वंचित आघाडीचा विजय असो, विजय असो. नक्कीच एकंदरीत चंद्रपूर महानगरपालिकेचा ची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि खरं तर संजय नगर असेल, कृष्णानगर असेल, इंदिरानगर असेल, इथे खरं तर आंबेडकर अनुयायांचं फार मोठा समूह पाहायला मिळतो आहे. कारण इथनं चळवळ देखील सुरू झालेली आपण नेहमी पाहतो. नेमकं या निवडणुकीच्या दरम्यान कुठे युती होते आणि कुठे तुटते याची कल्पना आत्तापर्यंत सध्या तरी इथल्या मतदारांना कळालेली नाही. मात्र काटकर यांच्या सांगण्यावरून नक्कीच आपल्याला पुढे आलं की 4 जे उमेदवार आहेत ते वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर आहेत आणि उभाटा देखील इथे स्वतंत्र लढते आहे. तेव्हा नक्कीच संपूर्ण या महानगरपालिकेची जी निवडणूक आहे याचा एकंदरीत रणसंग्राम लोकराज्य TVच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांपुढे आणणार आहोत. खरं निवडणुकीत काय घडतं, मूळ समस्या काय आणि नागरिकांच्या ज्या मूळ समस्या आहेत त्या मूळ समस्या सोडवण्यात उमेदवार किती खरा ठरतो हे नक्कीच लोकराज्य TVच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आणि संपूर्ण 17 विभागांमध्ये लोकराज्य TV जाणार.